हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण फार्मसी ऑफिसर फार्मासिस्ट या पोस्टसाठी ज्या एक्झाम्स होतात DMER, DHS, आरोग्य विभाग याच्यासाठी आपण फ्री डेमो लेक्चरची सिरीज स्टार्ट केली, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या पार्टमध्ये फार्मॅकोकायनेटिक्स बघितलंय. आता फार्मॅकोकायनेटिक्सचा सेकंड पार्ट पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये ड्रग मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन आपण पाहतोय. तर इथे बघा, ड्रग्स हे कसे असतात, फॉरेन सबस्टेन्सेस, म्हणजे आपण तो इनटेक करतो त्याचा, आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, झेनोबायोटिक्स. म्हणजे जे एक्सटर्नल सबस्टन्सेस घेतोय आपण बॉडीमध्ये, त्यांना काय म्हटलं जातं, झेनोबायोटिक्स. आणि काही टाइम नंतर ते आपल्या बॉडीच्या बाहेर पडतात किंवा इलिमिनेट होतात. एनी ड्रग टेकन हॅज टू बी इलिमिनेटेड. जर ती लॉंग टाइम पर्यंत बॉडीमध्ये राहतील किंवा सॅच्युरेशन होत जातं, तर त्याचं काय होणार आहे, टॉक्झिसिटी कॉज होणार आहे. तर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे ड्रगचं मेटाबॉलिझम, जे कोण करतं, लिव्हर करणार आहे. ओके. तर इथे बघा, विथ फ्यू एक्सेप्टेशन्स ऑल ड्रग्स आर इलिमिनेटेड. काही प्रमाणामध्येच ड्रग्स आतमध्ये राहतात बॉडीच्या, नाहीतर बाकीचे सर्व ड्रग्स काय होणार आहेत, एक्सक्रीट होणार आहे, बॉडीच्या बाहेर इलिमिनेट होणार आहे इन अ फॉर्म अदर दॅन द ऍडमिनिस्ट्रेड. ओके, इथे लक्षात घ्या, व्हॉट इज दॅट, की जरी एक नॉर्मल फॉर्म मध्ये ड्रग घेतलाय तुम्ही, नॉट नेसेसरी की त्याच फॉर्म मध्ये बॉडीच्या बाहेर तो ड्रग इलिमिनेट झाला पाहिजे. जर तुम्ही लिपिड सोल्युबल ड्रग जर घेताय बॉडीमध्ये किंवा लिपोफिलिक ड्रग घेताय, तर काही एंड मध्ये आपल्या लिव्हर मध्ये काय होणार आहे, त्याला हायड्रोफिलिक बनवलं जातं. म्हणजे तिथे OH एंड्स ऍड केले जातात, पोलार ग्रुप्स ऍड केले जातात, जेणेकरून तो इलिमिनेट व्हावा. तिथेच काय होणार आहे, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग. कळालं, की लिपिड सोल्युबल असणारे ड्रग जरी तुम्ही इंटेक करताय, आपलं लिव्हर काय करतं, त्या ड्रग्सला काही त्याला सोल्युबल करण्यासाठी किंवा बॉडी थ्रू एक्सक्रीट करण्यासाठी त्याला काहीतरी पोलार एंड्स अटॅच करतं. म्हणून ते ट्रान्सफॉर्मेशन कशाचं होत आहे, ड्रग्सचं होत आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स, जे होणार आहे लिव्हरमध्ये. द स्ट्रक्चरल चेंजेस ड्रग्स अंडरगो इन द बॉडी आर कॉल्ड बायो ट्रान्सफॉर्मेशन. आता समजलंय तुम्हाला बायो ट्रान्सफॉर्मेशन काय. ड्रग सोबत जे चेंजेस केले जातात, नॉट नेसेसरी जसा ड्रग इनटेक केला जातोय त्याच पद्धतीने किंवा त्याच फॉर्म मध्ये तो एक्सक्रीट होणार आहे बॉडीमध्ये. नाही तर ते इलिमिनेशनसाठी जे एंड्स त्याला नेसेसरी किंवा बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शनसाठी जे एंड्स नेसेसरी ते चेंजेस केले जातात, त्यालाच काय म्हटलं जातं, बायो ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे बायो ट्रान्सफॉर्मेशन कशाचं होणार आहे, ड्रग्सचं होणार आहे. पुढे बघा, मेन साइट्स ऑफ ड्रग मेटाबॉलिझम. कुठे मेटाबॉलिझम होणार आहे, तुम्हाला आता हे कळालं असेल की मेटाबॉलिझम होणं का गरजेचं आहे. कारण की ड्रग तो बाहेर पडला पाहिजे बॉडीच्या, किंवा ऍब्झॉर्प्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. मग ही साईट कोणती आहे, इथं बघा, लिव्हर, काही प्रमाणामध्ये स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, किडनीज, लंग्स आणि प्लाझ्मा. पण मोस्ट इम्पॉर्टंट इथं आहे लिव्हरमध्ये. जे बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग होतं ते होतं लिव्हरमध्ये. आता पर्पज जो आपण बघितलाय तो एकदा रिकॉल करा इथे. कन्वर्ट नॉन आयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग्स इंटू मोर पोलार. त्याचा अर्थ काय, आपण जे ड्रग्स घेतो ते लिपिड सोल्युबल पाहिजे, तरच ते टिश्यूज मध्ये एंटर करतील, सेल्स मध्ये एंटर करतील. का बरं, कारण की ज्या सेल मेम्ब्रेन्स आहेत त्या कशा आहेत, लिपिड सोल्युबल आहेत किंवा लिपोफिलिक आहेत. म्हणून ड्रग्सला एंटर करण्यासाठी लिपोफिलिक व्हायला गरजेचं आहे. पण बाहेर पडण्यासाठी, इलिमिनेट होण्यासाठी काय गरजेचं आहे, त्यांना हायड्रोफिलिक होणं गरजेचं आहे, म्हणजे वॉटर लव्हिंग होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना जे पोलार एंड्स किंवा पोलार ग्रुप्स ऍड करण्याचं काम करतं, ते होणारे कशामध्ये, लिव्हरमध्ये. समजतंय. पर्पज काय, नॉन आयोनाइज बनवणं, लिपिड सोल्युबल ड्रग्स आहेत त्यांना कसं करणं, पोलार बनवणं. वॉटर सोल्युबल कंपाऊंड का बरं गरजेचं आहे, इझिली इलिमिनेटेड वाया युरिन. आय होप तुम्हाला हे समजते, कारण की मी तुम्हाला वर्ड टू वर्ड समजवायचा प्रयत्न करते, आणि हेच इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम क्लिअरिंगला. आणि तुमच्या MCQ सॉल्व्हिंगसाठी हे वर्ड टू वर्ड तुम्हाला समजणं गरजेचं आहे. का लिपिड सोल्युबल असायला पाहिजे, का बरं ते पोलार असायला पाहिजे, बायो ट्रान्सफॉर्मेशनचा याचा अर्थ काय, हे तुम्हाला इथे समजणार आहे. तुम्ही लक्ष देऊन जर तुम्ही प्रॉपरली ऐकलं तर तुमचे प्रत्येक डाऊट याच्यामध्ये कव्हर होतील. इथे बघा, ड्रग्स आर कन्सिडर्ड झेनोबायोटिक्स. का बरं, कारण की ते फॉरेन सबस्टन्सेस आहेत, आणि आपण आपल्या फिजिकल प्रोसेसेस जे ॲबनॉर्मल झालेले त्यांना नीट करण्यासाठी या आपण ड्रग्स घेतोय. एक्सटेन्सिव्हली मेटाबोलाइज्ड अँड इलिमिनेटेड सो दॅट कॅन कॉज नो हार्म. म्हणजे ते आपण ड्रग्स घेतोय आणि मेटाबोलाइज याच्यासाठी करतोय, कारण की आपल्या बॉडीला काहीच हार्म न व्हावं. जर मेटाबोलाइज झाले नाही, इलिमिनेट झाले नाही, तर काय होणार आहे, सॅच्युरेशन होणार आहे आपल्या बॉडीमध्ये या ड्रग्सचं, आणि त्या सॅच्युरेशनमुळे आपल्या बॉडीला काय होणार आहे, हार्म होणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालंय. आता या तुम्हाला समजले की बायो ट्रान्सफॉर्मेशन काय, पण याच्या पण दोन टाइप्स असतात. पहिला टाइप बघा कोणता आहे, फर्स्ट रिॲक्शन जी कशी असणार आहे, नॉन सिंथेटिक रिॲक्शन.
कशी आहे, नॉन सिंथेटिक. आणि दुसरी जी रिएक्शन आहे ती सिंथेटिक रिएक्शन. फर्स्ट जी आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, एन्झाइम्स कॅरी आउट ऑक्सिडेशन. आता हे जे ड्रग्स मॉलिक्युल्स आहेत याच्यावरती काही फंक्शनल ग्रुप्स ऍड करणं गरजेचं आहे. फंक्शनल ग्रुप. ओके, काय होणार आहे, ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड हायड्रोलायसिस रिएक्शन. या रिएक्शन्स होणार आहेत कोणासोबत, ड्रग सोबत, जेणेकरून जरी तो लिपिड सोल्युबल असेल त्याला काही एंड्स मध्ये पोलार सोल्युबल बनवलं जातं, कारण की बॉडीमधून एलिमिनेट करायचंय. मग जे फंक्शनल ग्रुप्स कोणते ऍड केलेत बघा, OH, COOH, SH, NH. ह्या सगळ्या पोलार ग्रुप्स किंवा हे फंक्शनल ग्रुप्स कशावरती ऍड केले जातात, ड्रग्स वरती ऍड केले जातात, कारण की त्या ड्रगला पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून त्याला इलिमिनेट पण करायचं, म्हणून हे फंक्शनल. तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इथे, एमसीक्यूज कसा फॉर्म होऊ शकतो, विच काइंड ऑफ फंक्शनल ग्रुप्स आर अटॅच किंवा ऍडेड टू ड्रग्स वाया किंवा बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या फेजमध्ये. तर हे ऑप्शन्स असू शकतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले जातील, तर तुम्हाला माहिती पाहिजे कोणते आहेत ते, कोणते फंक्शनल ग्रुप्स आहेत तिथे. नाउ युजली लीड टू बायो ऍक्टिव्हेशन ऑफ ऍक्टिव्ह ड्रग. ओके, फंक्शनलायझेशन. इथे बघा फंक्शनलायझेशन होणार आहे, जो ड्रग आहे त्याचं फंक्शनलायझेशन होतं किंवा त्याचं काय बॉडीमध्ये ऍक्टिव्हेशन जास्त होणार आहे, कशाचा, ऍक्टिव्ह ग्रुपचा. आणि त्याच्यानंतर बघताय फेज 1 मे लीड टू इनऍक्टिव्हेशन ऑफ प्रोड्रग. त्यानंतर बघा कोणते एन्झाइम्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि याच्या आधी PYQs याच्यावरती विचारले गेले की कोणता एन्झाइम याच्यातला टाईप 1 याच्यामध्ये रिएक्शन मध्ये येणार आहे, तर कोणता आहे, सायटोक्रोम P450 आयसो एन्झाइम, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, PMO, दॅट इज फ्लॅविन कंटेनिंग मोनोऑक्सिजनेस, FMO, इपॉक्साइड हायड्रोलिसिस म्हणजे EH. हे एन्झाइम्स असे आहेत जे टाईप 1 रिएक्शन्स मध्ये येतात. ओके, समजले तुम्हाला ते कसे आहेत, नॉन सिंथेटिक रिएक्शन आहे. ते वर्ड टू वर्ड याच्यावरती एमसीक्यूज बनवले जातील आणि आपण ते एमसीक्यू सिरीज मध्ये पाहणार आहोत आणि आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्या आधी इथे लेक्चर्स मध्ये तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की टाईप 1 रिएक्शनलाच काय म्हटलं जातं, नॉन सिंथेटिक रिएक्शन. काय करणारे, फंक्शनल ग्रुप ऍड करणारे, जसं की OH, COH, SHO, NH. ओके, त्यानंतर बायो ऍक्टिव्हेशन होणारे, काही प्रमाणामध्ये ते काय करणारे, ऍक्टिव्ह ड्रग आहे ना त्याला इनऍक्टिव्ह पण बनवणार आहे, पण मोस्टली ते बॉडीमध्ये ड्रग्स इलिमिनेट करण्यासाठी बायो ऍक्टिव्हेशन करणार आहे. कोणते एन्झाइम्स इन्व्हॉल्ड आहेत हे लक्षात ठेवा, सायटोक्रोम P450 आयसो एन्झाइम आहे, फ्लॅविन कंटेनिंग मोनोऑक्सिजनेस दॅट इज FMO. ओके, ह्या सगळे एन्झाइम्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि पूर्ण गोष्टी बघितल्या टाईप 1 रिएक्शनच्या. नाउ टाईप 2 रिएक्शन दॅट इज सिंथेटिक रिएक्शन. याच्यामध्ये काय होणार आहे, त्या ड्रगला आता स्पेसिफिकली इलिमिनेशनसाठी ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते त्याच्यावरती ऍड केले जातात. नाउ दिस इम्प्रूव्स वॉटर सोल्युबिलिटी अँड इन्क्रीजेस मॉलिक्युलर वेट विच हेल्प्स टू फॅसिलिटेट एलिमिनेशन ऑफ अ ड्रग फ्रॉम द टिश्यू. टिश्यू मधून ड्रगला बाहेर एलिमिनेट करण्यासाठी ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याचं मॉलिक्युलर वेट वाढवणं किंवा त्याची सोल्युबिलिटी वाढवणं, हे सगळं कशामध्ये होणार आहे, टाईप 2 रिएक्शन. त्यालाच म्हटलं जातं सिंथेटिक रिएक्शन. ओके, याच्यामधले इम्पॉर्टंट एन्झाइम्स हे आहेत आणि ऍक्शन काय होणार आहे, ऍडिशन ऑफ ग्लुकोरोनिक ऍसिड, सल्फेट आणि ग्लुटोथायोन. आता हे बघा, आधीच्या याच्यामध्ये कोणते एन्झाइम्स होते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे टाईप 1 मध्ये, आणि ऍक्शन काय होणार आहे, ऍडिशन ऑफ ग्लुकोरोनिक ऍसिड, सल्फेट, ग्लुटाथायोन, कशासाठी, इलिमिनेशन ऑफ अ ड्रग. ठीक आहे, मेटाबोलाइट ऑफ फेज 2 आर मोर वॉटर सोल्युबल. फर्स्ट याच्यामध्ये आपण पोलार एंड्स अटॅच करत होतो, त्याच्याच बरोबर दुसरे एंड्स पण आपण फंक्शनल ग्रुप्स ऍड केलेत, पण इथे जे स्पेसिफिकली फंक्शनल ग्रुप किंवा टाईप 2 रिएक्शन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्यांना इलिमिनेशनसाठी जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला वॉटर सोल्युबल बनवणं, या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. टार्गेटेड फॉर एक्सक्रीशन थ्रू युरिन. ओके, दिस वॉज अबाउट टाईप 2 रिएक्शन, ज्याला म्हटलं जातं सिंथेटिक रिएक्शन. आता इथे बघा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ड्रग मेटाबॉलिझम कोणते आहेत. पहिला आहे जेनेटिक फॅक्टर. ओके, काही पर्सन टू पर्सन DNA चेंजेस होतात, त्यांच्यामध्ये काही डिलिशन, ऍडिशन ऑफ डिफरंट जीन्स होतात, त्याच्यामुळे इथे जेनेटिक फॅक्टर्स आहेत की ड्रग मेटाबॉलिझम मध्ये यांच्यामध्ये व्हेरिएशन्स येऊ शकतात. दुसरा आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये बघताय ड्रग्स, एन्व्हायरमेंटल टॉक्सिन कॅन इंड्यूस हिपॅटिक मायक्रोसोमल एन्झाइम. मायक्रोसोमल जी प्रॉपर्टीज आहेत ते काय करतात, प्रोटीन सिंथेसिस जे होतात आपल्या बॉडीमध्ये त्याच्यावरती जाऊन प्रोटीन सिंथेसिसला स्टॉप करतात.
प्रोटीन सिंथेसिस. ओके, त्याच्यामध्ये सायटोक्रोम P450 येणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, रॅपिड मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. आणि जर रॅपिड मेटाबॉलिझम झाले तर एक्सक्रिशन पण कसं होणार आहे, एकदम फास्ट होणार. नाउ न्यूट्रिशनल स्टेटस बघा, जे माल न्यूट्रिश चिल्ड्रन्स असतात त्याच्यामध्ये काय होणार आहे, जे सिव्हिअरली डिक्रीज ड्रग ऑक्सिडेशन रेट. ऑक्सिडेशन रेट जर कमी झाला, आता बघा ते ऑलरेडी माल न्यूट्रिश्ड आहेत, त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ ड्रग पण कमी होत आहे. तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये ड्रग सॅच्युरेट, जरी त्यांना ड्रग्स दिलेत तर काय होणार आहे, त्यांच्या बॉडीमध्ये ड्रग सॅच्युरेट होणार आहे, टॉक्सिसिटी होणार आहे आणि इलिमिनेशन होणार नाही. ही केस इथे बघितली जाते. आणि त्याच केसमध्ये जर हाय प्रोटीन डाएट दिलं तर काय होणार आहे, जे एन्झाईम्स आहेत टाईप 1 आणि टाईप 2 मधले ते काय होतील, इंड्यूस होतील, म्हणजे ते मेटाबॉलिझम वाढवतील आणि इलिमिनेशन पण प्रॉपर होईल. म्हणून फूडमध्ये तुमचं जे डाएट असतं त्याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट हे प्रेफर केलं जातं ज्यावेळेस तुम्ही मेडिकेशन्स वरती असतात. ना अल्कोहोल काही प्रमाणामध्ये जर लाइटर डोस असेल अल्कोहोलचा तर ते काय करणार आहे, इंडक्शन ऑफ एन्झाईम करेल. आणि जर हायर डोस ऑफ डोसेस असेल कशाचा, अल्कोहोलचा, तर मेटाबॉलिझम इनिबिशन करेल. लाइटर कॉन्सन्ट्रेशन मध्ये अल्कोहोल काय करतं, इंड्यूस करतं. आणि हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते काय करणार आहे, मेटाबॉलिझमला इनिबिट करणार आहे, मेटाबॉलिझम होणार नाही. म्हणून हे सांगितलं जातं, काही प्रिस्क्रिप्शन दिले जातात किंवा हे अलर्ट दिलं जातं की तुम्ही कोणतेही मेडिकेशन हे अल्कोहोलच्या टाइमला घ्यायचं नाही किंवा त्याच्या आधी त्याच्यानंतर अल्कोहोल घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, जर हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुम्ही अल्कोहोल घेताय तर बॉडीच्या बाहेर ते ड्रग पडत नाही, कारण की त्याचं मेटाबॉलिझमच होत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नाउ डिसीज स्टेट म्हणजे जर समजा लिव्हरचा डिसीज असेल सिरोसिस, त्याच्यामध्ये काय होणार आहे, लिव्हर फंक्शनिंग कमी होतं. तर लिव्हरचं मेन इम्पॉर्टंट काम काय, मेटाबॉलिझम करणं. तर लिव्हरच्या डिसीज मध्ये मेटाबॉलिझम होणार नाही, त्याच्यामध्ये मेडिकेशनचं काय होत नाही, मेटाबॉलिझम होत नाही, म्हणजे ते इलिमिनेशन साठी रेडी होत नाही आणि बॉडीमध्ये सॅच्युरेशन होतात. ओके, हे बघितलंय. त्याच्यामुळे काय होणार आहे, ड्रग टॉक्सिसिटी. ओके, इथे मेन्शन केलंय. नाउ किडनी डिसीजेस सेम. आता जसं किडनीचं लिव्हरचं काम आहे मेटाबॉलिझम करणं, किडनीचं काय काम आहे, किडनीचं काम आहे एक्सक्रिशन साठी हेल्प करणं. हे जे ड्रग्स आहेत बॉडीमध्ये त्यांचं एक्सक्रिशन होण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. नाउ डिक्रीज इलिमिनेशन ऑफ ड्रग मेटाबॉलिझम, जर किडनी फंक्शनिंग होत नाही त्या केसमध्ये काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे इलिमिनेशन ऑफ ड्रग. म्हणून जर तुम्ही बघितलं असेल, जे म्हातारे लोक असतात त्यांच्यामध्ये त्यांचं फंक्शनिंग ऑफ लिव्हर आणि किडनी कसं असतं, कमी झालेलं असतं. त्यावेळेस डॉक्टर काय करतात, त्यांना मुद्दामून किंवा त्यांच्या बॉडीच्या हिशोबाने त्यांना लाइटर डोस देतात ऑफ मेडिकेशन, कारण की जेवढा डोस त्यांची बॉडी घेते तेवढ्या प्रमाणामध्ये बॉडी इलिमिनेट नाही करू शकत. त्या केसेसमध्ये त्यांना टॉक्सिसिटी होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून डॉक्टर्स त्यांना नेहमी प्रिस्क्राईब करतात लोअर डोस. ओके, समजते तुम्हाला. ड्रग ड्रग इंटरॅक्शन मध्ये बघा, ज्यावेळेस ऍट अ टाइम एक एक किंवा दोन मेडिकेशन सोबत दिलेले जातात त्यावेळेस काय होणार आहे, मेटाबॉलिझम ऑफ वन ड्रग होईल, कदाचित दुसरं निग्लेक्ट केलं जाईल बाय द लिव्हर. त्या केसमध्ये मेटाबॉलिझम ऑफ दोन्ही ड्रग होणार नाही आणि इलिमिनेशन सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये होत नाही. म्हणून इथे काय, सायमल्टेनियस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टू ड्रग्स कॉजेस इनिबिशन ऑर इंडक्शन ऑफ मेटाबॉलिझम ऑफ वन ड्रग. एकाच याचा ड्रगचं होणार आहे, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. ओके, तर या फार्मॅकोकायनेटिक्सच्या पार्टमध्ये आपण या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की ड्रग मेटाबॉलिझम कसं होतं, तेच आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इंदोना अकॅडमीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. भेटूयात आपण पुढील लेक्चरमध्ये.